तर नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला मानल्याप्रमाणे की बिग बॉस बद्दल तुम्हाला मी अपडेट देईल. तर बिग बॉस स्पर्धक वर्षा उसगावकर, तर यांचा इंटरव्ह्यू मी अपलोड करतोय. ते घराबाहेर आल्यावर आत्ता त्यांनी इंटरव्ह्यू दिलेला आहे. हे बिग बॉस संपून भरपूर दिवस झालेत, पण इंटरव्ह्यू आत्ता दिलाय. त्यांनी सांगितलंय की ऍक्च्युअल कोण कसं होतं, घरातलं वातावरण आणि बऱ्याच गोष्टी. तर ब्लॉग कंटिन्यू करा. मला बरेच जण विचारतात की बिग बॉस मधला अनुभव काय होता, तर एका शब्दात सांगायचं तर फार एकाकी असा अनुभव होता. अच्छा, फार एकाकी. पण माणसांमध्ये वावरणं आवडतं अशी व्यक्ती एकाकी? हो, कारण तिकडची जी माणसं असतात ती एक वेगवेगळी व्यक्तिमत्व असतात त्यांची, आणि एवढी सगळी 16 व्यक्तिमत्व तुम्ही जेव्हा एका छताखाली येता तेव्हा नाही म्हटलं तरी भांड्याला भांडं लागतंच. आणि मला बाहेरून असं वाटायचं की भांड्याला भांडं का लागायला पाहिजे, पण ते लागतं. आणि ते का लागतं, कसं लागतं, तर त्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. एक तर तिथे टास्क दिलेले असतात. टास्क म्हणजे कार्य दिलेलं असतं तुम्हाला एक विशिष्ट, आणि ते विशिष्ट कार्य म्हणजे स्पोर्ट्सचं असू शकतं, ते धाडसाचं असू शकतं. त्याच्यामध्ये मारामाऱ्या होतात, शारीरिक शाब्दिक होतातच, आणि त्याचे आघात शरीरावर होतात, मनावर सुद्धा होतात. आणि त्यामुळे थोडंसं भांड्याला भांडं लागतं, आणि बऱ्यापैकी लागतं. आणि त्यामुळे भांडण म्हणजे ते एका ह्याच्यापर्यंत पोचतं, म्हणजे क्लायमॅक्सवर जातं मोठमोठ्याने, आणि कोणीही तिथे आवाजावर कंट्रोल करत नाही. ते सगळे तुम्हाला, कुणीही तुम्हाला काहीही बोलू शकतं. तुम्ही कोण आहात, तुम्हाला अमुक एक दर्जा आहे, हे आहे, ते आहे, ते नाही चालत. तिथे एक माणूस, एक व्यक्ती म्हणून तुम्हाला बघितलं जातं. त्यामुळे तुम्ही कोण स्वतःला समजता, नाही समजू शकत तुम्ही कुणीच स्वतःला. तुम्ही कोरी पाटी घेऊन तिथे जावं लागतं, आणि हे कोरी पाटी करणं सोपं नसतं नक्कीच प्रत्येक माणसाला. पण ती मी केली. आणि मला केदारजी शिंदे म्हणाले, तुम्ही कोरी पाटी करा आणि जा. त्यांचं हे वाक्य माझ्या मनावर कुठेतरी बिंबलं. मी म्हटलं, अहो ती कशी करायची हो कोरी पाटी, पण मी केली. अक्षरशः मी स्वतःला काहीच समजले नाही तिकडे. जेव्हा जेव्हा मला कुणीही अपशब्द बोलले किंवा हे, ते मी झेलू शकले, ते वार मी झेलू शकले. मी सहनशक्ती दाखवली तिकडे. काही जणांना असं वाटलं बाहेर आल्यानं तुम्ही कडाडून का नाही भांडलात, पण मला भांडावंसं वाटलं नाही, कारण ते मी लागूनच घेतलं नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे, कारण ते सगळे माझ्यापेक्षा खूप लहान होते. एक्झॅक्टली. आणि दुसरं म्हणजे तिथे नॉमिनेशन टास्क असतो. नॉमिनेट करायचं म्हणजे काय, तर घराबाहेर जाण्यासाठी तुम्ही कुणाचं तरी नाव घ्यायचं असतं. म्हणजे आता समजा अमुक अमुक व्यक्ती आहात, तुम्ही आहात XYZ, हा माणूस योग्य नाहीये घरात राहण्याच्या, तर तो का योग्य नाहीये, तर त्याच्या तोंडावर सांगायचा, हा असा आहे, तसा आहे, तसा आहे, त्याच्यासाठी हा योग्य नाहीये, ह्याचा स्वतःचं मतच नाही, हा कमकुवत मनाचा आहे, हा असाच आहे, तो तसा. मग त्याच्यानंतर ते विचारायला येतात आपल्याला, का तुम्ही असं मला म्हणालात, का तुम्हाला मी कमकुवत मनाचा वाटलो. त्याच्यावरनं एक भांडण सुरू होतं. त्यामुळे भांडण हे तिकडे रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग असं बिग बॉस मध्ये असतं. त्यामुळे तुम्ही म्हणालात की मी एकाकी का, तर एकाकी अशासाठी होते की कुणाबरोबरही माझी तशी मैत्री झाली नाही बिग बॉसमध्ये, किंवा माझ्याबरोबर कोणतरी माझा साथीदार होता, माझ्या वतीने भांडणारा, माझं कोणतरी एक शस्त्र होतं, असं झालं नाही. माझं शस्त्र मीच होते, मलाच माझ्यासाठी बोलावं लागलं. माझा वकील मीच होते. काही बरेच होते इनमेट्स, त्यांचे वकील होते स्वतःचे. म्हणजे आपला ग्रुप केला होता. हा, ग्रुप केला होता, आणि मी ग्रुपमध्ये असून नसल्यासारखी होते. त्यामुळे माझा अनुभव फार एकाकी होता. पण तरीही मी असं म्हणेन की बिग बॉसचा हा जो अनुभव आहे तो लक्षात ठेवण्याजोगा आहे, आणि माझ्यासाठी एक काय म्हणू आपण त्याला, एक चांगलं अनुभव असा मी म्हणेन, आणि तो घ्यायला पाहिजे. मला असं वाटतं की प्रत्येक जे नावाजलेले कलाकार आहेत त्यांनी एकदा तरी बिग बॉस मध्ये जावं. अच्छा, हे शेवटी फायनली त्याच्यातून हो, निष्कर्ष मी काढू शकते. आणि मला असं वाटतं की ते केल्याने आपण कुठे आहोत, आपण कुठल्याही परिस्थितीला कसे सामोरे जाऊ शकतो हे आपल्याला कळतं. पण ते पॅडी कांबळी किंवा निकी तांबोळी यांनी जे वाद घातले त्याबद्दल काय? निकी जी आहे ती मुळात कसं आहे, आपण
ती एक थोडंसं कजाग आहे ती. आता ती बाहेरच्या जगात तशी आहे का हे मी नाही सांगू शकत, हा पण ती त्या घरात तरी जी होती ती कजाग होती, भांडखोर होती. आणि ती अशा प्रकारे एक तोफ असते ना, तोफेच्या तोंडी जावत तशा प्रकारे तिच्या ते जे बाण होते मुखातून तिच्या येणारे ते हा. फारच काय म्हणतो प्रखर हा. अशा प्रकारचं ती चढाई करते हा प्रत्येकावर. आणि ती तुम्हाला बोलायलाच जागा ठेवत नाही, ती तुम्हाला. आणि तिला आवाजाची देणगी आहे. मुख्य म्हणजे माझा आवाज तसा पाहायला गेलं तर थोडासा नाजूक आहे, त्यामुळे मी असं भांडू शकत नाही जोर जोरात. मी भांडू शकते पण जोर जोरात अशी नाही भांडू शकत, कुठेतरी माझा आवाज कमी पडतो. तर निकीला त्या आवाजाची देण आहे, त्यामुळे ती पहिल्या दिवसापासून माझ्या मागे हात धुवून लागली. आणि अर्थात तिच्या सगळ्या प्रश्नांना मी उत्तरं दिली, शांतपणाने उत्तर दिली. बरोबर आहे. आणि कुठेही मी तिला कमी पडले नाही असं मला तरी वाटतं. पण तरी सुद्धा तिला ती एक देणगी आहे आवाजाची. आणि थोडीशी कजाग असल्यामुळे थोडासा एक तिचा अपर हँड राहतो आणि ती शेवटपर्यंत होती. कारण कसं आहे, तिने प्रत्येक ह्याच्यावरती चर्चेत राहिली, त्याच्यामुळे त्या तिच्या स्वभावामुळे ती शेवटपर्यंत चर्चेत राहिली. मग तिने मध्ये माझ्या कोथिंबिरीसाठी माझ्याशी लढली. ती नंतर फ्रूट सॅलडसाठी तिने एक मोठा विषय केला तो. आता पंढरीच्या बाबतीत म्हणायचं तर पंढरी सुरुवातीला माझ्याशी खूप छान वागला, पण नंतर थोडासा मला असं वाटतं की थोडासा त्यांनी असं काय म्हणतो आपण त्याला, टोमणे मारणे वगैरे अशा प्रकारचा एक सूर त्यांनी लावला. आणि ते टोमणे मारणं मला आवडलं नाही पंढरीचं. आणि बाहेर आल्यानंतर सुद्धा तो असा म्हणाला की वर्षाताई तिकडे अभिनय करत होत्या. आता मला असं म्हणायचं की तो वास्तववादी आहे ना कार्यक्रम, तिथे अभिनयाला वाव कुठे आहे मुळात. बरोबर आहे. त्यामुळे कुणाचाही अभिनय आपण नाही करू शकत जो आपण स्क्रीनवर करू शकतो. एक्झॅक्टली. त्यामुळे पंढरीने हे समजून घेतलं पाहिजे की तो एक वास्तववादी खेळ आहे आणि तिथे अभिनयाला वावच नाहीये. आता मी तुमच्याशी बोलते त्याच पद्धतीने मी बिग बॉस मध्ये बोलत होते, हे कुणीही सांगेल. आता तुम्ही मला पहिल्यापासून ओळखता, आपल्यामध्ये तशी शाब्दिक लढाई अशी झालीच नाही कधी. नाही, बरोबर आहे. किंवा कुणाही बरोबर मी असं खूप तावातावाने भांडले असंही कधी झालं नाही. पण तत्वावर मी बोलले आहे. काही तत्व माझी पटली नाहीत मला कुणाची, तर त्यांना मी समजावून सांगितलंय आणि त्या कडक शब्दात समजावून सांगितलंय, इव्हन एखाद्या दिग्दर्शकाला. तर पंढरीने हे समजून घ्यायला हवं की तिथे अभिनयाला वावच नाहीये. आणि कुणाचा अभिनय असेल तर तो टिकणार नाही ना, शेवटपर्यंत नाही टिकणार, तो एक मास्क होईल. त्यामुळे मी नक्कीच अभिनय करत नव्हते हे मला त्याला सांगायचं. आणि त्याचं जे टोमणे मारणं होतं ते म्हणजे हे मी बिग बॉसच्या घराबद्दल बोलते. बाहेर तो तसाच आहे किंवा नाही ही गोष्ट वेगळी आहे. पण बिग बॉसच्या घरात माझे त्याचे खटके उडाले, बऱ्याच वेळेला उडाले नंतर. आणि तो ज्या पद्धतीने बोलला ते मला आवडलं नाही आणि तेही मी त्याच्या तोंडावर त्याला सांगितलं. आणि एकदा काय झालं, तो मला म्हणाला की निकी जी आहे तिच्याकडनं तुम्ही, जेव्हा मी कॅप्टन झाले तेव्हा तो म्हणाला की तुम्ही तिच्याकडनं, ती एकदा काय म्हणाली, मी बाथरूम आता धुणारच नाही. तिने आधी ड्युटी घेतली, ती लहरी होती. आणि ती मला म्हणाली की मी आता बाथरूम नाही धुणार उद्यापासून. अगं तू स्वतःहून ही ड्युटी घेतली आहे, तुला धुवायला पाहिजे. नाही धुणार मी, काय करणार तुम्ही. ते म्हटल्यानंतर मी एका पॉइंटवर ते सोडून दिलं. मग पंढरी मला बोलला नाही तुम्ही ते तिच्याकडनं करवून घेतलं पाहिजे. अरे कसं करवून घेणार मी, म्हणजे तिचे मी हात धरायचे आणि बाथरूम धुवायला लागायचं असं झालं ना त्याचा. त्याच्यानंतर सूरज झाला कॅप्टन आणि पंढरीला तो वडिलांच्या ठिकाणी मानत होता. मग पंढरी त्याची बाजू घेऊन सगळ्यांशी बोलायला लागला, कारण तो कॅप्टन झाला. त्यामुळे तो त्याच्या बाजूने उभा राहिला ठामपणे, कुणाच्या, सूरजच्या. तेव्हा निकी म्हणाली मी अमुक काम करणार नाही. तेव्हा मी पंढरीला विचारलं आता तू काय करणार आहेस, आता करवून घे ना तिच्याकडनं कामं. तू मला म्हणाला होतास ना तिच्याकडनं तुम्ही करवून घ्यायला पाहिजे, तुमच्या शैलीत तिला समजावून सांगायला पाहिजे. मग आता तू कुठे कमी पडतोयस. तर म्हणे नाही ताई, तेव्हा जी सुरुवात झाली ना तुमच्या कॅप्टन्सीपासनं तेव्हा ते आतापर्यंत चालत आले. म्हटलं असं नाहीये. जेव्हा अंकिता कॅप्टन होती माझ्या आधी तेव्हा तो मोठा कंटेनरचा मुद्दा आला, पंढरींनी तिला समजावून सांगायचा प्रयत्न केला. तेव्हा तिने सगळ्यांचे कपडे बाहेर काढले, ह्याच्यातून ते आमचं बेड होती त्याच्यात तिकडे ते स्टोरेज होती
आणि तेव्हा पंढरीही काही करू शकला नाही. त्यामुळे निकीकडनं कुणीही काम करून घेऊ शकलं नाही, हे मी त्याला सांगायचा प्रयत्न केला. त्यामुळे अशा प्रकारच्या लढाया छोट्या अंकिताबरोबर झाल्या. म्हणजे तेव्हा शाब्दिक नाही झालं, पण थोडंसं थोडंसं काय म्हणतो आपण त्याला, एक छुपा संघर्ष. छुपा संघर्ष, बरोबर आहे, किंवा एक छुपी लढाई तिच्याबरोबर. कारण मला असं वाटतं ती थोडीशी खडूसपणाने वागली तिथे त्या घरात. आता बाहेर आल्यानंतर हे कसं आहे, माझा कुणावर काहीही आक्षेप नाहीये आणि मला असं कुणावरही कसलेही शेरे मारायचे नाहीत. पण बिग बॉस मध्ये ते सगळे कसे वागले याच्याबद्दल मी बोलते. जान्हवी सुरुवातीला ती माझ्यावर खूप चढाई केली तिने, पण नंतर ती माझ्याशी खूप गोड वागली आणि मनापासून वागली. काही जणांना तिचं नाटक वाटत होतं. आता पंढरी मला बोलला, ती तुमचे पाय चेपते, आता तुम्ही हे सांभाळून राहा तिच्यापासनं, कारण कधीही तुमच्याकडून ती त्याचा मोबदला मागेल. म्हटलं पंढरी असं नाहीये, ती मनापासनं माझी सेवा करते आणि हे सिद्ध झालं शेवटपर्यंत. आणि त्यामुळे जान्हवी मला प्रिय झाली नंतर, कारण मला ती तसंच आर्याबरोबरही माझी बऱ्या प्रमाणात मैत्री झाली. सूरज मला आवडला. धनंजय बरोबर मला त्याची बोलण्याची पद्धत आवडत नव्हती. आता आम्ही भेटलो एक दोनदा बाहेर. अच्छा, हा, मी पुढे येणारच होतो की बाहेर आता संपल्यानंतर बाहेर भेटीगाठी झाल्या का यांची? बाहेर फक्त मी धनंजयशी भेटले, बाकी कोणाशी भेटीगाठी झाल्या नाहीत अजून. पण धनंजय खूप चांगला वागला माझ्याशी आणि तो तसा वागायला चांगलाच आहे तो, पण थोडासा त्याचा काय म्हणतो आपण त्याला, पारा जेव्हा चढतो रागाचा तेव्हा थोडासा तो हे सोडून वागतो. काय म्हणतो आपण त्याला, एक आपण कर्टसी ज्याला म्हणतो, किंवा थोडासा एक मॅनर्स आपण म्हणतो, शिष्टाचार, त्याला सोडून थोडासा वागतं. एरवी मला ताई ताई म्हणायचा आणि जेव्हा भांडायचा तेव्हा तो सरळ थोडीशी वेगळी भाषा वापरायचा. मी त्याला म्हटलं, अरे तू मला एरवी ताई म्हणतोस, पण आता अशा वेळेला कुठे जातो मग तुझा तो मान आणि सन्मान, तेव्हा काय लक्षात राहत नाही तुझ्या. त्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न मी त्यांना विचारले माझ्या पद्धतीने. आणि कोण धनंजय शिवाय अजून मला अभिजित सावंत, अभिजित आणि मी खूप आमची चांगली मैत्री झाली तिथे. आणि अभिजित ज्या शांतपणे तिथे वावरला त्याच शांतपणे मीही वावरले आणि मला असं वाटतं त्याचा वावर मला खरंच आवडला. कुणीही कधी कुणाबरोबर तशी त्याची लढाई झाली नाही, कारण तोही खूप संयमाने वागला असं मला म्हणायचं. तर मित्रांनो, कसं वाटलं ब्लॉग नक्की सांगा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कारण अशाच अपडेट मी तुम्हाला देत राहतो. धन्यवाद.